सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मांढरगडावरची काळूबाई म्हणजे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान. पण तिच्या दर्शनाचा मार्ग, विशेषतः रात्रीच्या वेळी, हा अनेकदा थरकाप उडवणारा असतो. दिवाळीच्या आधीची ती काळोखी रात्र होती. मी आणि माझे 2 मित्र काळूबाईच्या दर्शनासाठी निघालो होतो. आमची जुनी जीप वेगाने घाटातून वर चढत होती. वातावरणात एक अनामिक शांतता होती, जी नेहमीच वादळापूर्वीची असते. डांबरी रस्ता दोन्ही बाजूंनी गर्द झाडीने वेढलेला होता. झाडांच्या फांद्यांवरून रात्रीचे पक्षी कर्कश आवाज करत होते आणि तो आवाज त्या भयान शांततेत अधिकच गद्द वाटत होता. गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश जेवढ्या भागावर पडत होता तेवढाच रस्ता दिसत होता, बाकी सर्वत्र गूढ अंधार. घाटातली भयान शांतता आणि गाडी बंद पडणे. अचानक एका तीव्र वळणावर आमच्या गाडीने हिसका घेतला आणि ती पूर्णपणे बंद पडली. मी पुन्हा चावी फिरवली, पण गाडी स्टार्ट झाली नाही. घाटाच्या मधोमध पूर्णपणे अंधारात आम्ही अडकलो होतो. मोबाईलला नेटवर्क नव्हते. भयान शांतता इतकी दाट होती की स्वतःच्या हृदयाचे ठोकेही स्पष्ट ऐकू येत होते. माझ्या मित्रांनी गाडीतून उतरून बोनेट उघडले. इंजिनकडे पाहिले, पण रात्रीच्या अंधारात काहीच कळत नव्हते. एवढ्यात पाठीमागून झाडीतून काहीतरी सरपटल्याचा आवाज आला. आम्ही तिघेही गोठून गेलो. काळोख इतका दाट होता की समोर काय आहे तेही दिसत नव्हते. दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता, जो आता भयानक वाटू लागला होता. एका मित्राने भीतीने थरथरत विचारले, आपण परत फिरूया का? गूढ प्रकाशाचे आगमन आणि गंगाजी बाबा. तेवढ्यात दुरून एक मंद केशरी रंगाचा प्रकाश आम्हाला दिसला. तो प्रकाश आमच्या दिशेने येत होता. तो पाहताच आमच्या अंगावर भीतीचा एक थरकाप उडाला. या निर्जन घाटात कोण असेल रात्रीच्या वेळी? तो प्रकाश जवळ येताच आम्हाला दिसले की एक वृद्ध बाबा एका लाकडी काठीच्या मदतीने चालत येत आहेत. त्यांच्या एका हातात एक जुनाट कंदील होता, ज्यातून तो मंद केशरी प्रकाश येत होता. त्यांचे शरीर धिप्पाड होते, केस आणि दाढी लांब वाढलेली होती आणि त्यांच्या डोळ्यात एक वेगळेच तेज होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या मोठ्या माळा होत्या. बाबा आमच्या जवळ आले. त्यांनी आमच्या गाडीकडे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आले. काय रे पोरांनो, घाबरलात वाटतं? काळूबाईच्या दर्शनाला चाललाय ना? त्यांचा आवाज शांत होता, पण त्यात एक अदृश्य शक्ती होती, जी ऐकून आमच्या मनातील भीती काही प्रमाणात कमी झाली. त्यांनी आमची गाडी पाहिली. इंजिनमध्ये काही नाहीये. हा काळा जादूचा प्रभाव आहे. पण घाबरू नका, काळूबाईच्या दर्शनाला निघालाय ना, मग काहीच वाईट होणार नाही. त्यांनी आपल्या काठीने गाडीच्या बोनेटवर हलकेच 3 वेळा टॅप केले. त्यानंतर त्यांनी डोळे मिटले आणि काहीतरी मंत्र पुटपुटले. त्यांच्या भोवती एक अदृश्य ऊर्जा फिरत असल्याचा मला भास झाला. चमत्कार आणि बाबांचे अदृश्य होणे. त्यांनी डोळे उघडले आणि मला म्हणाले, जा, गाडी स्टार्ट कर. मी थरथरतच गाडीत बसलो आणि चाबी फिरवली. आश्चर्य म्हणजे गाडी एका झटक्यात स्टार्ट झाली. आम्हा तिघांनाही धक्काच बसला. बाबांच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच स्मितहास्य होते. आता जा, काळजी घ्या, काळूबाई तुमचे रक्षण करील. आम्ही त्यांना धन्यवाद देण्यासाठी खाली उतरलो, पण बाबा तेथे नव्हते. ते कुठल्या मार्गाने आले आणि कुठे अदृश्य झाले हे आम्हाला कळलेच नाही. फक्त त्यांचा तो मंद केशरी प्रकाश दूरवर दिसत होता, जो हळूहळू अंधारात विलीन होत होता. आम्ही गाडी घेऊन पुढे निघालो, पण तो अनुभव आमच्या मनात कायमचा घर करून राहिला होता. घाटातील ती भयान रात्र, गाडी बंद पडणे, ती अनामिक भीती आणि त्यानंतर गंगाजी बाबांच्या रूपाने आलेला तो चमत्कार. हा अनुभव आम्हाला शिकवून गेला की
श्रद्धा आणि अविश्वासाच्या सीमेवर काही अदृश्य शक्ती अस्तित्वात असतात, ज्या कठीण प्रसंगात तुमच्या मदतीला धावून येतात. बोला मांडच्या काळूबाईच चांगभले.